मराठवाडा स्पेशल अशी उंबराची भाजी बनवायची आहे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, उंबराची भाजी बनवायची आहे। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी खोबरे खिसून घेतलेत, 3 कांदे घेतलेत, लसण कांदे भाजून घेतलेत, 1.5 वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे। शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेत। शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे भाजलेले आहेत, जास्त भाजायचे नाहीत। तीळ भाजायचे, तीळ भाजायचे आहेत, जास्त वेळ नाही, 5 मिनिट। तीळ भाजलेले आहेत, जास्त वेळ नाही, 5 मिनिटच भाजून घेतलेत। खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा खीस भाजलेला आहे। उंबर बनवण्यासाठी सारण बनवून घ्यायचे। खोबरे, शेंगदाणे, तीळ बारीक बनवून घ्यायचे, जास्त पण बारीक बनवायचे नाहीत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत। खोबरे, तीळ, शेंगदाणे बारीक बनवून घेतलेत, जास्त पण बारीक बनवायचे नाहीत। लसण आणि कांदे बारीक बनवून घ्यायचे मिक्सर। लसण आणि कांदे टाकले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये, बारीक बनवून घ्यायचे। लसण आणि कांदे बारीक बनवून घेतलेत। उंबर बनवण्यासाठी लसण आणि कांद्याची पेस्ट टाकायची आहे। गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच, काळा मसाला 1 चम्मच, धना पावडर अर्धा चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच, एकत्र बनवून घ्यायचे। मीठ, पूर्ण एकत्र बनवून घ्यायचे। कोथिंबीर टाकायची। छान असं पाण्याचा वापर करायचा नाही। उंबर बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचे। गव्हाचं पीठ टाकले, डाळीचं पीठ, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, मीठ, लसण बारीक बनवून टाकला आहे, मीठ अर्धा चम्मच टाकले, पाणी टाकायचं आहे, एकत्र करून घ्यायचे। हे घट्ट पीठ बनवून घ्यायचे। घट्ट पीठ बनवून घ्यायचे। घट्ट असं पीठ बनवून घेतले। पीठ तयार झालेलं आहे, उंबर बनवून घ्यायचे। थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। लहानच बनवायचे आहे, जास्त मोठे नाही, कारण शिजल्यानंतर जास्त मोठे होतात। अशी गोल वाटी करायची आहे। असे बनवायचे आहेत उंबर। बनवताना पीठ थोडंसं लावायचंय, चिटकणार नाही। असेच बनवून घ्यायचे आहेत उंबर।
या भाजीला मोदक भाजी पण म्हणतात, आमच्या इकडे उंबर भाजीच म्हणतात. उंबर बनवायचे झालेले आहेत. रस्सा भाजी बनवण्यासाठी वाटण बनवून घ्यायचे. 2 कांदे घेतलेत भाजून, खोबरे खिसून भाजून घेतलेत, लसण मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे, भांड्यामध्ये टाकायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. 2 चम्मच येसूर मसाला टाकायचा आहे, बारीक बनवून घ्यायचंय. वाटण तयार झालेलं आहे. रस्सा भाजी बनवून घ्यायची. रस्सा भाजी बनवून घ्यायची. तेल गरम झाले, मोहरी टाकली, तयार केलेलं वाटण टाकलं आहे. तयार केलेलं तेलामध्ये वाटण भाजायचं आहे. मसाला टाकायचा आहे. धना पावडर 1 चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच, काळा मसाला 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, भाजून घ्यायचा आहे. पाणी टाकायचंय थोडंसं. छान असे मसाले भाजलेले आहेत. गरम पाणी टाकायचे. पाणी टाकलेलं आहे गरम. मीठ टाकायचंय. भाजीला उकळी येऊन द्यायची. उकळी आलेली आहे. उंबर टाकायचे. उंबर टाकलेले 10 मिनिट शिजून द्यायचे. कोथिंबीर टाकायचे. दहा मिनिट शिजून द्यायचे. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. खूप छान लागते. 10 मिनिट झाले, भाजी शिजलेली आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे. तयार झालेली आहे उंबराची भाजी. या पद्धतीने भाजी बनवून पहा, खूप छान लागते. पाहुणे आले, भाजीला काही नसेल, पाहुणे तर आवडीने ही भाजी खातील अशी ही भाजी आहे. मराठवाड्यात खूप बनवतात ही रेसिपी. छान अशी उंबराची भाजी झालेली आहे.